सुदर्शन गुलेच्या पोलीस कोठडीसाठी तपास अधिकाऱ्यांनी अर्ज केलेला आहे। गुलेला पोलीस कोठडी देण्याच्या मागणीसाठी न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आहे। संतोष देशमुख खून प्रकरणात तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाते, तर सुदर्शन गुलेला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे। तपास अधिकाऱ्यांच्या अर्जावर अगदी थोड्याच वेळात सुनावणी सुद्धा पार पडणार आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली ही आणखी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। थोड्याच वेळात सुनावणीला सुद्धा सुरुवात होईल। नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तसंच सीएसआयटीच्या अधिकाऱ्यांना वेग दिलेला आहे। या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत होते। आता यातील जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन गुले, त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी दिली जावी अशी मागणी आता सरकारी पक्षाकडून करण्यात आली आहे। त्यावर आता बीडमध्ये जे विशेष मकोका न्यायालय आहे त्यामध्ये सुनावणी होणार असून सुरक्षेच्या कारणास्तव सुदर्शन गुलेला व्हीसीद्वारेच हजर केलं जाणार आहे। आता आरोपीच्या वकिलांनी मात्र त्याला प्रत्यक्ष हजर केलं जावं असं म्हटलंय, परंतु आता यावर न्यायालय काय निर्णय देतं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे या प्रकरणात कुठला असा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे का आणि त्याची खातरजमा करण्यासाठी सुदर्शन गुलेची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागण्यात आली आहे का, हे देखील समोर येऊ शकणार आहे। विक्रांत, बरं, या सुनावणीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद उदय, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।